सर्व सर्वप्रथम अभिवादन। साथियों, मुझे आज विषय दिया है दलितों का स्वतंत्रता। दलित इस शब्द की निर्मिति कैसी हुई, इस पर थोड़ी सी मैं पता डालना चाहूँगा। दलित मूलतः हिंदी का शब्द है। दलित शब्द की उत्पत्ति का निर्माण दलन इस शब्द से हुआ है। गाँव में हम लोग देखते हैं कि हम कोई गेहूं वगैरह जिस चीज को पीसते थे, जिसको हम लोग दलन कहते हैं, उस दलन शब्द से इस दलित शब्द की उत्पत्ति हुई। ऐसा माना जाता रहा कि जिस जिस लोगों की, वर्गों की, समुदाय की, जातियों की, धर्मों की सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, धार्मिक, राजनीतिक जीवन के हर क्षेत्र में उसके हक और अधिकारों का दलन किया गया है, उसे दलित माना गया। दलित शब्द अभी हम लोगों के बीच में प्रचलित है। इसके पहले हमें अस्पृश्य के नाम से पुकारा जाता था। उसके पहले दास, गुलाम, राक्षस वगैरह वगैरह नामों से हम लोगों की पहचान थी। डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी ने इस दलित वर्ग को SC और ST यानी दलित आदिवासी के नाम से अब हम लोग उसको संवैधानिक रूप से पहचान रहे। साथियों, यह जो दलित वर्ग है, यह दलित वर्ग दुनिया में एक ऐसा वर्ग है जिसकी समस्या दुनिया से सबसे अलग है, क्योंकि यही एक ऐसा वर्ग है जो जातियों की दलदल में फंसा पड़ा हुआ, फंसाया गया। मध्ययुगीन इतिहास में हम लोग देखते हैं कि बृहदत्त नाम के राजा को पुष्यमित्र शुंग नामक ब्राह्मण सेनापति ने सेना की रखवाली का बहाना बनाकर उसकी हत्या कर दी। और डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी कहते हैं कि भारतीय इतिहास में ये पहली प्रतिक्रांति थी। उस पुष्यमित्र शुंग के दरबार का जो मनु भार्गव था दरबारी, उसने मनुस्मृति नामक किताब लिखकर इस देश के अंदर में 6700 से जातियों का निर्माण किया और प्रत्येक जातियों में 12.5 जातियों का निर्माण कर इस देश में रहने वाली 25% जनसंख्या इसे जातीयवाद की बेड़ियों में जकड़ दिया और यह वर्ग गांव के बाहर रहने लग गया। उसे आम आदमी जैसा जीने का अधिकार नकार दिया गया। परिस्थिति ऐसी थी कि जिस तालाब से कुत्ते, बिल्ली, सुअर तक पानी पी लेते थे, उस तालाब से पानी पीने के अधिकार से भी वंचित इन दलित वर्गों को किया गया था। अधिकारों का हनन तो किया, लेकिन इसका मुख्य निशाना हमारी महिला बहनों को बनाया गया, क्योंकि महिला यही जब बच्चों को संस्कारित करती है तो उसमें से जातियों का भी उसमें रूढ़ता आती। महिलाओं को इसलिए निशाना बनाया गया। एक छोटा सा उदाहरण आप लोगों के बीच में खैरलाल जी का रखना चाहूंगा कि एक महिला सुबह निकलती है कभी पानी भरने तालाब में या नलों में, तो उसे आसपास की महिलाएं कौन कसती है, दलित वर्ग की है, महार है, डेढ़ है, वगैरह वगैरह। फिर वो तालाब में जाती है, कहीं गाँव से निकलती है तो बस्ती के लोग उसको जात के नाम से, धर्म के नाम से उसका अपमान करते हैं। ये घटनाएं उसके साथ महीनों महीने चलती रही और कभी एक आधी बार इस महिला ने चिढ़कर या अपमान से क्रोधित होकर कभी उत्तर दिया, तो यही गांव के लोग, जातीयवादी लोग उस महिला को घेरते हैं, उसे मारते पीटते हैं, उसे निर्वस्त्र करते हैं, उसे गांव में घुमाया जाता है। गांव में दिन भर घुमाने के बाद शाम को उसके साथ सामूहिक बलात्कार किया जाता है। उसका बच्चा बचाने आया तो उसकी हत्या कर दी जाती है। अगर उस महिला की बच्ची बचाने आई तो उसके भी साथ बलात्कार किया जाता है। बलात्कार की पराकाष्ठा देखिए कि बाप भी बलात्कार करता है और उसके बाद बच्चा भी बलात्कार करता है। इतनी दरिंदगी इस जातीयवाद के अंदर हम लोग महसूस करते हैं। कल परसों मणिपुर में जो घटना हुई, जिस घटना से दुनिया की मानवता को शर्मसार किया, महिलाओं को नग्न करके आप खुलेआम सड़कों पर घुमा देते हैं, उनके प्राइवेट पार्ट के साथ आप खेलते हो और खिलखिलाते हो।
ये इंसानियत हो सकती है? हम इस देश में, आधुनिक भारत देश में रह रहे हैं। ये दो छोटे मोटे उदाहरण इसलिए दे रहा हूं कि हम लोग उसका अनुभव करें कि ये जातीयवाद कितनी दरिंदगी भरी है। मैं तो इसको दरिंदगी से भी बढ़कर ऐसा कहना चाहूंगा कि जातीय आतंकवाद। कसाब आता है मुंबई में, धड़ धड़ गोलियां मारता है लोगों को, सेकंड 2 सेकंड 5 मिनट में कुछ लोग मर जाते हैं, कई लोग मर जाते हैं। लेकिन यहां दलित, सदियों से उसे अपमानित किया जाता है, उसे रोज मरना पड़ता है। क्या ये आतंकवाद नहीं है? मुझे लगता है कि कसाब ने जो आतंकवाद इस देश के अंदर में फैलाया था, उससे ज्यादा घृणित अगर कोई आतंकवाद है तो वही इस देश के अंदर पड़ा हुआ जातीयवाद। साथियों, मैं कम समय में इस विषय को बहुत विस्तृत रूप से समेटने की कोशिश करूंगा। इस विषय से अगर बाहर निकलना है, दलित को अपना दलितपन छोड़ना है, तो इस आधुनिक युग में महात्मा ज्योतिबा फुले और बाद में डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी, इन्होंने जातीय अंत का जो संघर्ष इस देश के अंदर में शुरू किया, और तब जाकर आज वर्तमान में हम दलित लोग जिस भी पोजीशन में दिख रहे हैं वो उसका परिणाम। उसके लिए फुले साहब और बाबा साहब ने हमें सर्वप्रथम शिक्षा दी कि जातीयवाद से निकलने का पहली कोई सीढ़ी है तो वो है शिक्षा। जब तक दलित समाज शिक्षित नहीं होगा, प्रगत नहीं होगा, तब तक जातीयवाद इस देश से मिटेगा नहीं। 1949 डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी के संविधान सभा के अंतिम भाषण का उदाहरण अनेक लोग देते हैं कि जहां डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी ने कहा था कि आज से वोट का अधिकार तो आपको मिल रहा है, आप सभी लोग, फिर वो टाटा बिरला, अंबानी हो या रिक्शे वाला हो, वो एक समान एक वोट का अधिकारी होगा। वोट के रूप में, राजनीति के रूप में आपको समानता तो मिलेगी, लेकिन सामाजिक और आर्थिक रूप से इस देश के अंदर में जो विषमता की दरी बनी हुई है, जो दूरी बनी हुई है, उसको पाटना होगा आने वाले सत्ताधारियों को। अगर नहीं पाट सकते हैं तो इस देश में अराजकता फैल सकती है। और हम लोग देख रहे हैं कि गत 70 वर्षों में किसी भी सरकार ने इस सामाजिक और आर्थिक विषमता को पाटने का कोई भी कारगर उपाय हमारे बीच में नहीं रखा। तो हमें इसे सिर्फ भाषणों तक सीमित न रखते हुए हमारे प्रत्येक सामाजिक, राजनीतिक, शैक्षणिक जो भी संगठनों में हम लोग काम करते हैं, उन संगठनों में अपना वृहद वाक्य के रूप में सामाजिक परिवर्तन, वो आर्थिक मुक्ति के आंदोलन को आगे बढ़ाना होगा। साथियों, इस देश के अंदर में जिस महिला को जातीयवाद का टारगेट बनाया, वो जातीयवाद का टारगेट सिर्फ SC/ST की महिला को नहीं बनाया, तो उन्होंने इस देश में रहने वाली तमाम, फिर वो किसी भी जात और धर्म से संबंधित महिला हो, उसे भी अति शूद्र के रूप में गिना। इसीलिए हमें ऐसा लगता है कि अगर हमें दलितों को स्वतंत्रता चाहिए तो हमारा जो महिला वर्ग है, इन्हें प्रधानता देते हुए इनके हक और अधिकारों में बढ़ोतरी करने की जरूरत है। उनके सामाजिक, राजनीतिक, शैक्षणिक, धार्मिक सभी अधिकार क्षेत्रों में उन्हें बढ़ोतरी देने की जरूरत है, क्योंकि वो शिक्षित होगी, वो प्रगत होगी, तो ही हम लोग इस देश के अंदर में जातीयवाद को खत्म कर सकते हैं। इस जातीयवाद का निर्माण जिस संस्कृति और धर्म ने किया है, उस संस्कृति को हमने डायनामाइट लगाकर उड़ा देना होगा। और इसके लिए डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी ने हमें एक रास्ता दिया, और वो रास्ता था जाति विहीन समतामूलक समाज की स्थापना करने के लिए हमें बौद्ध धर्म की ओर उन्होंने 1956 में लेकर चले गए। स्वतंत्र वसाहत की मांग जो है वो इसी दरमियान उठी थी। साथियों, दलितों को अपने अब व्यवसाय में बदलाव करना होगा, क्योंकि जातियों का निर्माण व्यवसाय के नाम पर किया। अब हम लोग दलितों ने अपने जो परंपरागत व्यवसाय है उसमें तब्दील लाकर तमाम तरीके के व्यवसायों में हम लोगों ने आगे बढ़ने की जरूरत है। इस देश के अंदर में भारतीय संविधान में निहित दलितों के हक और अधिकार की पूर्ति करना, ये दलितों का स्वतंत्रता है। साथियों, जब तक संविधान रहेगा तब तक ही दलित अपने स्वतंत्रता की मांग रखने का अधिकारी होगा।
अतः संविधान की रक्षा करना यानी दलितों के स्वतंत्रता की ओर एक कदम बढ़ाना, ऐसा मैं समझता हूँ। और आशा करता हूँ कि आने वाले 2024 में हम लोग इस देश में जो संविधान और लोकतंत्र पर आए राष्ट्रीय संकट से हम लोग आपस में भाईचारा बनाकर अपने अपने अहंकार को पीछे रखकर एकजुट होकर संविधान मुक्त भारत बनाने वालों के मंसूबों को हम लोग मुंह तोड़ जवाब देंगे, तभी इस देश का दलित स्वतंत्र होगा। ऐसी आशा व्यक्त करते हुए अपनी बात समाप्त करता हूँ। जय हिंद। धन्यवाद दिनेश अंतसारे जी। इसके बाद मैं यहाँ आमंत्रित करता हूँ प्रकाश निंजे जी को, जो भारतीय आदिम समाज का प्रतिनिधित्व करेंगे। निंजे जी आए नहीं है। अब मैं यहाँ आमंत्रित करता हूँ प्रभु राजगढ़कर जी को, जो आदिवासी समाज और पर्यावरण रक्षण इस विषय को आपके सामने रखेंगे। अध्यक्ष मंडळ आणि उपस्थित असलेले सर्व मित्रमंडळी, आदिवासी हा विषय तसा क्लिष्ट विषय आहे आणि 10 मिनिटांमध्ये फक्त मी आजच्या एकूणच आदिवासीचे समोरचे कुठले महत्त्वाचे मुद्दे आहेत आणि आजच्या परिप्रेक्षामध्ये कोणती आव्हानं आहेत एवढंच फक्त मी धावता उल्लेख करणार आहे। तुम्हाला आठवत असेल तर 2019ला उत्तर प्रदेशमध्ये सोनभद्र जिल्ह्यामध्ये कुंझा गावामध्ये 11 आदिवासींची त्यांच्या शेतामध्ये जाऊन दिन दहाडे जे बंदुकीच्या गोळ्या घालून त्यांना 11 लोकांना मारण्यात आलं। त्याच्यात 2 महिला आणि 9 पुरुष होते। त्यांचा गुन्हा एवढाच होता, 1940 पासून ती जमीन कसत होते आणि ती जमीन त्यांना माहिती नसताना आजूबाजूच्या लोकांनी परस्पर एकमेकांना विकली। 4 लोकांमध्ये त्या जमिनीचं हस्तांतरण झालं। परंतु या देशामध्ये 2006 मध्ये एक कायदा केला होता तेव्हाच्या UPA सरकारने, ज्याला संक्षिप्तमध्ये वन हक्क कायदा म्हणतात। म्हणजे तेव्हाच्या पंतप्रधानांनी असं म्हटलं होतं की या कायद्यामुळे आदिवासीवर जो ऐतिहासिक अन्याय झाला त्याची आम्ही थोडेफार कायदा दुरुस्ती करू इच्छितो। त्या वन हक्क कायद्याच्या तेव्हाचे पंतप्रधान म्हणून ते म्हणाले होते। खरोखरच तो कायदा चांगला। आता जंगल आणि आदिवासी हे असं नातं आहे की ते तुटता तुटत नाही, अद्यापही तुटलेलं नाही आणि तुटू शकणार नाही। त्या कायद्याच्या अनुषंगाने त्या सोनभद्र जिल्ह्यातल्या कुंझा गावातल्या लोकांनी वन हक्काच्या अंतर्गत दावा दाखल केला आणि तो दावा जो दाखल केला तो फेटाळून लावला। मग काही कार्यकर्ते त्याच्यात मध्यस्थी केले, पुन्हा दावा दाखल केला। परंतु उत्तर प्रदेशमधल्या त्या जिल्ह्यामध्ये, हा जिल्हा बिहार आणि उत्तर प्रदेश असा कोपऱ्यामध्ये मध्ये आहे, पण तिथं आदिवासी बहुसंख्य लोक असतात। आणि हे जेव्हा तिथल्या लोकांना कळलं की आम्ही दावा दाखल केला, तिकडे बाहुबली शब्द आहे उत्तर प्रदेश बिहारमध्ये, तर तिथल्या बाहुबली कलेक्टर सकट त्यांच्या सगळे हस्तक्षेप केला आणि त्याचा दावा फेटाळला आणि तिथल्या बाहुबलीने ट्रॅक्टरमध्ये माणसं भरले, बंदुका लाट्या घेऊन गेले आणि 11 लोकांच्या दिवसा ढवळ्या फडशा पाडला। आपण सगळ्यांनी वाचलं असेल, सगळ्यांच्या स्मरणात असेल। त्यावर मी सोनभद्रचं नवसमान नावाचं आर्टिकल इंदिरा जयसिंग लिफलेट नावाचं एक ऑनलाईन मॅगझिन काढली, त्याच्यामध्ये लिहिलं होतं। तेव्हा
जे कायदा तुमच्या बाजूनं आदिवासींच्या बाजूने असूनही या कायद्याची 2006 पर्यंत आज भारतामध्ये 3% वर अंमलबजावणी झालेली नाही. एक अपवाद असा जिल्हा आहे या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी गडचिरोली. तेव्हाचे कलेक्टर एक चांगले कलेक्टर होते. त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये जवळजवळ 3,500 वन हक्काचे दावे सामूहिक आणि वैयक्तिक हे त्यांच्या काळामध्ये तिथं मंजूर झालेले आहे. त्यानंतर फार म्हणजे विदर्भाच्या बाबतीत सांगितलं, गडचिरोली एकमेव जिल्हा आहे. भंडारा जिल्ह्यात नाही, गोंदिया जिल्ह्यात नाही, यवतमाळ जिल्ह्यात नाही, मेळघाटमध्ये नाही, हे सगळे जंगलव्याप्त प्रदेश आहे. जे कायदा आदिवासीच्या बाजूने असून सुद्धा भारतामध्ये त्या कायद्याची अंमलबजावणी आजपर्यंत 3% सुद्धा झालेली नाही. आदिवासींचं विस्थापन हा एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे. विस्थापन आणि आदिवासी. विस्थापन कशामुळे होतं? धरणं. विस्थापन कशामुळे होतं? खाणी. आणि विस्थापन कशामुळे होतं? अभयारण्य. आज आदिवासी वर्सेस सरकार हा लढा गेल्या कित्येक दशकापासून सुरू आहे. या वनहक्काच्या बाबतीत जेव्हा कायदा लागू झाला तेव्हा 20 लाख देशामध्ये 20 लाख वनहक्काचे दावे दाखल करण्यात आले. परंतु एक वर्ल्ड वाईड संघटना आहे, काय ते वाघ वाचवा वगैरे जे आहे अशी संघटना आहे. त्या संघटनेच्या प्रमुखांनी हे आदिवासी अतिक्रमण करून तिथे राहत आहे आणि म्हणून त्यांना जंगलातूनच हुसकावून लावा असा सुप्रीम कोर्टात दावा दाखल केला. आणि 20 लाख लोकांचे दावे त्या सुप्रीम कोर्टाने या दावा दाखल केला. आणि हा दावा या केसमध्ये सरकारच्या वतीने हेच सरकार होतं. आता जे सरकार आहे 2000 पासून तेव्हा केस होत आहे. या संबंध या सरकारची सुद्धा आहे. आपण जे सगळं बसलेलो आहे या सरकारच्या बाबत बोलायला, सरकारच्या बाजूनी आदिवासींच्या बाजूनी बोलण्यासाठी कोणीच उभं झालेलं नाही. आणि या देशातल्या 125 NGO ज्या आदिवासीमध्ये चालतात त्या त्यांच्या आदिवासी बाजूने उतरल्या आणि त्यांनी हस्तक्षेप केला. तेव्हा ती केस अजूनही पेंडिंग आहे. त्याच्याबरोबर कुठलाही निकाल लागलेला नाही. जे कायदा जरी तुमच्या बाजूने असला, सरकार जर त्याच्यामध्ये इंटरेस्टेड नसेल, सरकारला त्याच्यामध्ये कुठला हस्तक्षेप करायचा नसेल आणि सरकार आदिवासीच्या बाजूने नसेल किंवा वंचिताच्या बाजूने नसेल, त्या कायद्याला काही अर्थ नसते. परंतु त्या 123 संघटनांनी हस्तक्षेप केल्यानंतर त्या 20 लाख कुटुंब या देशातले ते अद्याप त्याच्यावर निर्णय झालेला नाही. ती केस तशी पेंडिंग आहे. म्हणजे जर सुप्रीम हस्तक्षेप झाला नसता तर या 20 लाख आदिवासींना जे आहे अतिक्रमित ठरवून जे की मूळ तिथले राहणारे आहेत, वर्षानुवर्षे हजारो वर्षापासून राहतात, त्यांना तिथून हकलून लावल्या गेलं असतं. ही वर्ल्ड वाईड संघटना आहे की वाघ वाचक म्हणून अशी काही संघटना आहे, मला आता नक्की आठवत नाही. या धरण, अभयारण्य आणि खाणी यामुळे सगळ्यात जास्त आदिवासींचं विस्थापन झालेलं आहे. एक शहा नावाचे एक लेखक आहे, त्यांनी असं म्हटलं की एकूण देशाच्या विस्थापनापैकी जे विस्थापन झाले त्याच्यामध्ये 80% लोकसंख्या आदिवासींची आहे. आणि घनश्याम शाह ते सोशलिस्ट आहेत. त्यांनी असं केलं की एकूण विस्थापनाच्या म्हणजे देशामध्ये स्वातंत्र्यानंतर जे जे प्रकल्प झाले त्या सगळ्या प्रकल्पामध्ये एकूण विस्थापन झालं, त्याच्या एकूण विस्थापनाची लोकसंख्येच्या 80% आदिवासी आहे. नर्मदा धरण सगळ्यांना माहिती आहे. सरदार सरोवरामध्ये मेगावाटमध्ये आपलं विस्थापन. त्याच्यातलं एक उदाहरण अलीकडचं जे आहे या सरकारच्या काळातलं, एक मोठा पुतळा बसवला, आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. तो पुतळा बसवला सरदार पटेल यांचा, आमचं काही म्हणणं नाही. परंतु तो पुतळा बसवताना 75 गावं विस्थापित झाली. आणि ज्या दिवशी त्या पुतळ्याचं उद्घाटन झालं त्या दिवशी ती गावं सगळी पेसामधली होती. पेसामधल्या गावाचं कायद्याने त्यांना विस्थापन करता येत नाही. असं असतानाही त्या गावांना बळजबरीने तिथून
बळजबरीने त्यांना हलवलं गेलं. बळजबरीने हलवून ज्या दिवशी त्या पुतळ्याचं उद्घाटन झालं त्या दिवशी तिथल्या 75 गावामध्ये चूल पेटवली नाही त्या लोकांनी, तिथल्या भिल्ल लोकांनी. हे असे सगळे गुंतागुंतीचे प्रश्न जे आहे आदिवासींचे आहे. आणि हे प्रश्न जे आपण फार दूर जायचं नाही. हे इथं ताडोबा जंगल आहे आणि सुरजागडचा प्रश्न सगळ्यांना माहीत आहे काय झालं आहे ते. एकट्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये 28 खाणी येऊन घातलेल्या आहेत. त्यापैकी सुरजागड ही खाण सुरू झालेली आहे. या 28 खाणीमध्ये 10,000 हेक्टर जंगल नष्ट होणार आहे आणि त्याच्यामध्ये राहणारी गावं आणि कुटुंब नष्ट होणार आहे. हा किडा कसा सोडवायचा? आणि विदर्भामध्ये जंगल जास्त असल्यामुळे सगळे वाघ टायगर प्रोजेक्ट सगळे विदर्भात आहे. एक ताडोबा टायगर प्रोजेक्ट होता, आता घोडाझरी टायगर प्रोजेक्ट डिक्लेअर झाला. आता गडचिरोली जिल्ह्यामध्ये 2 टायगर प्रोजेक्ट डिक्लेअर होणार आहे. अशा पद्धतीने जे आहे आदिवासींच्या जंगल विस्थापन हे जे आहे हा किडा जो आहे हा कठीण आहे. आणि यासाठी हे सरकार 1929च्या वन कायद्यामध्ये आमूलाग्र बदल करू इच्छिते आहे. आमूलाग्र सगळ्या लोकांनी विरोध केल्यामुळे ते सुद्धा थांबलेलं आहे. तो जर कायदा बदलला या सरकारने विद्यमान सरकारने तर आदिवासींचं जीवनच उद्ध्वस्त होणार आहे. हे घातक इशारे जे आहेत हे घातक इशारे आदिवासीच्या संदर्भात आपल्याला सगळ्याला चिंतनीय आहे. आणि म्हणून हे सरकार जे आपण घालवायला बसलेलं आहे किंवा घालू इच्छित आहे आदिवासीच नाही एकूण वंचितांचेच प्रश्न जे आहे याच्या संदर्भात जे आपण विचार केला तर अनेक कायदे पेसा कायद्यामध्ये पेसा कायद्यामध्ये राष्ट्रपतीला आणि राज्यपालालाच फक्त हस्तक्षेप करता येतो. पण तो यापूर्वी देवेंद्र फडणवीसांचं सरकार होतं त्या ग्रामसभांशिवाय तिथं कुठल्याही अंमलबजावणी करता येत नाही ग्रामसभेच्या परवानगीशिवाय. परंतु तेव्हाच्या फडणवीस सरकारने एक करोजेंडम काढलं आणि लोकहितार्थ ग्रामसभेची आवश्यकता नाही असं एक करोजेंडम काढून राज्यपालाच्या हस्ते ते प्रसिद्ध केलं. म्हणजे आपल्या बाजूने असलेले कायदे सुद्धा मोडण्याचं हे सरकार कसं काम करते सेंट्रल पासून तर राज्यापर्यंत आपल्याला लक्षात येईल. त्यामुळे आपल्याला हा लढा अधिक तीव्र करावा लागणार आहे. आदिवासीचे प्रश्न फार गुंतागुंतीचे आहेत. हे प्रश्न सगळ्यांनीच आदिवासीसोबत राहिले पाहिजे एवढे एक आवाहन करतो. थांबतो. जय भीम जय बिरसा. नमस्कार दोस्तों, हमारे न्यूज चैनल न्यूज इंडिया को लाइक कीजिए, शेयर कीजिए, अनसब्सक्राइब कीजिए. हम मिलेंगे फिर. धन्यवाद.